नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये BMC क्लर्कचा आपलं रँक किती आहे हे आपण पाहणार आहोत। तर ती रँक पाहण्यासाठी काय प्रोसेस करायची आहे तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगेल। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला इथे गूगलमध्ये यायचं आहे आणि इथे टाईप करायचं आहे की BMC रँक प्रेडिक्टर 25 हे असं तुम्हाला टाईप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला रँक IQचा हा जो ऑफिशियल पेज आहे त्याच्यात ही लिंक येईल, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या लिंकवर मित्रांनो तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल आणि इथे तुम्हाला URL टाकायचं आहे। त्याचप्रमाणे तुमची कॅटेगरी कोणती आहे, कास्ट आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, त्याचप्रमाणे तुम्हाला एक पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली रँक किती आहे, आपले नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती प्रश्न बरोबर आहेत हे आपल्याला कळेल। की तुम्हाला इथे URL टाकायचा आहे आणि तो URL तुम्हाला कुठून भेटेल त्यासाठी मित्रांनो पहा, मित्रांनो URL साठी तुम्हाला BMCच्या ऑफिशियल वेब पेजवर यायचं आहे आणि इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून त्याचप्रमाणे कॅप्चा कोड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो चला आपण लॉग इन ID आणि पासवर्ड टाकू आणि पुढे पाहूया की काय प्रोसेस आहे। मित्रांनो इथं कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स येथे क्लिक करायचं आहे। येथे आल्यानंतर मित्रांनो इथे सेकंड आन्सर शीट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक हिअर टू जनरेट इट याच्यावर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची आन्सर शीट ओपन होईल आणि ते मित्रांनो इथं वरती दिसतंय ती लिंक तुमची URL आहे। ती लिंक तुम्हाला क्लिक करण्यासाठी या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं कॉपी करण्याचं ऑप्शन येईल, या लिंकवर तुम्ही कॉपी करू शकता। त्याचप्रमाणे जर मित्रांनो तुम्हाला तसं ऑप्शन येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, या 3 डॉटवर क्लिक करून त्यानंतर तुम्हाला शेअर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअपवर ही लिंक शेअर करायची आहे आणि त्याच्यानंतर ती लिंक तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे। ती लिंक मित्रांनो कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला परत रँक IQच्या ऑफिशियल वेब पेजवर यायचं आहे आणि येथे आल्यावर तुम्हाला ही लिंक कॉपी करायची आहे आणि इथे URL टाकून झाल्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती आहे ही तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार निवडायची आहे। त्यानंतर मित्रांनो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, तर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का, OH, VH, फिमेल आणि प्रोजेक्टेड अफेक्टेड आहेत का, हे असाल तर तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा आणि काही नसाल तर तुम्ही इथं नन ऑप्शनवर क्लिक करा। त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला एखादा पासवर्ड टाकायचा आहे तर तुम्ही काहीही टाकू शकता। तर मी इथं शुभम असा पासवर्ड टाकलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। सबमिट ऑप्शनवर क्लिक केलं लॉग इनवर वेळ घेईल आणि तुम्हाला एक इंटरफेस ओपन होईल। तेथे मित्रांनो तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत बघा। अटेम्प्ट किती केलेत मी 97 आणि एक अनअटेम्प्ट केलेत, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 98 प्रश्न मी अटेम्प्ट केलेले आहेत आणि 2 प्रश्न हे माझे बॅचमधील रद्द झालेले आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो माझे करेक्ट अटेम्प्ट 37 आहेत आणि माझे 30 प्रश्न चुकलेले आहेत आणि माझे 37 गुणिले 2 असे माझे 134 मार्क बरोबर आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो बोनस मार्क म्हणजेच हे आफ्टर नॉर्मलायझेशन माझे 4 मार्क वाढलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की फक्त 4च मार्क वाढलेत का, तर विद्यार्थी मित्रांनो जास्त नॉर्मलायझेशन झाल्यानंतरही जास्ती मार्क वाढत नाही। जर तुम्हाला वाटत असेल की 15 ते 20 मार्क माझे नॉर्मलायझेशनमध्ये वाढतील तर असं नसतं, हार्डली 6 ते 7 मार्क आणि जास्तीत जास्त 8 ते 9 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढतील। त्याच्यामुळे माझा टोटल स्कोर हा 134 + 4 असं 138 होत आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो इथे तुमची ॲक्युरेसी किती होती हेही तुम्हाला दाखवतील आणि तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्ये सेक्शन वाईज किती मार्क मिळवलेले आहेत, किती प्रश्न तुमचे बरोबर आहेत, किती प्रश्न चूक आहेत, ही संपूर्ण ॲनालिसिस या रँक IQच्या वेब पेजवर भेटेल। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमची रँक चेक करायची असेल तर तुम्हाला इथे चेक युअर रँक या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। येथे मित्रांनो तुम्ही क्लिक केल्यानंतर माझं आधीच लॉग इन केलं होतं त्याच्यामुळे असा डायरेक्ट इंटरफेस येत आहे, परंतु तिथं तुम्ही चेक युअर रँक असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला BMCचा रोल नंबर येईल आणि तुम्ही इथे लॉग इन करताना जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही क्लिक केलं तर मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल। त्याच्यात तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन आणि आफ्टर नॉर्मलायझेशन आपली रँक किती आहे हे तुम्हाला समजेल।
तर विद्यार्थी मित्रांनो 937 पैकी माझी 490 रँक आहे. म्हणाल की सर फक्त 900 पैकी आपल्याला रँक दाखवत आहेत. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या रँक IQ या ऑफिशियल वेब पेजवर ज्यांनी रँक चेक केली आहे त्याच विद्यार्थ्यांपैकी आपली रँक किती आहे हे आपल्याला समजेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगा की आपली रँक चेक करा. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्यालाही समजेल की आपण त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आपली रँक किती आहे. तर आफ्टर नॉर्मलायझेशन हीच रँक माझी 937 पैकी 654 आहे. म्हणजेच मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अंदाजा लावू शकता की लिस्टसुद्धा कट ऑफसुद्धा हाय जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हीही लवकरात लवकर आपली रँक चेक करा आणि तुमचे नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क वाढलेले आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.